Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 54 of chapter number 15 statistics from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 96 वर प्रॅक्टिस सेट 54 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर फार इंटरेस्टिंग, इझी आणि स्कोरिंग आहे. या चॅप्टर मधल्या सगळ्या कन्सेप्ट्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर एक्झाम मध्ये स्टॅटिस्टिक्सवर आधारित कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तुम्ही फार इझिली तो सॉल्व्ह करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. चला तर मग या चॅप्टर मधील फर्स्ट कन्सेप्ट आधी आपण समजून घेऊयात आणि मग या प्रॅक्टिस सेट 54 मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायला पुन्हा रिटर्न येऊयात. हे पहा, फर्स्ट कन्सेप्ट आहे ॲव्हरेज. ही समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही रोज स्कूलमध्ये जाता. रोज स्कूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? आता इथे या क्वेश्चनचा आन्सर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं, हो ना. कोणी म्हणेल मी 5 मिनिट्समध्ये पोहोचतो, कोणी म्हणेल मला 10 मिनिट्स लागतात, कोणी म्हणेल मला 20 मिनिट्स लागतात. पण एक्झॅक्ट तेवढाच वेळ तुम्हाला रोज लागत असतो का? नाही, हो की नाही. कधी कधी तुम्ही फार लवकर पोहोचता, कधी कधी तुम्हाला जास्त वेळ लागत असतो. म्हणजे रोज तुम्हाला जो जाण्यासाठी लागणारा वेळ आहे तो कमी जास्त पुढे मागे होत असतो. पण तुम्ही इन ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली सांगता की आम्हाला एवढा एवढा वेळ लागतो. आता इथे या स्कूलमध्ये स्कूल बसमध्ये हे मुलं बसलेले आहेत. या मुलांना रोज किती वेळ लागतो ते या टेबलमध्ये दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज फाइंड आउट करायचा आहे की अप्रॉक्सिमेटली अंदाजे किती वेळ लागतो यांना स्कूलमध्ये पोहोचायला. मग तो कसा काढणार? चला तेच पाहून घ्यायचे आपल्याला, तेच शिकायचंय. आता इथे मंडेला 25 मिनिट्स लागलेले आहेत, ट्यूजडेला 22, वेन्सडेला 18, थर्सडेला 20, फ्रायडेला 19 आणि सॅटर्डेला 16. मग इन ॲव्हरेज यांना किती वेळ लागतो स्कूलमध्ये जायला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कसं फाइंड आउट करतो आपण? तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय आहे? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द नंबर ऑफ मिनिट्स टेकन टू बस टू स्कूल ऑन ईच ऑफ 6 days डिवायडेड बाय टोटल डेज. आता इथे काय केलंय ॲव्हरेज फाइंड आउट करण्यासाठी? तर जे मिनिट्स लागत आहेत ना त्यांचं सम आणि किती दिवस आहेत ते त्याला डिवाइड करायचं आहे. हे पहा, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पाहूयात. ॲव्हरेज इज इक्वल टू, आता किती मिनिट्स लागत आहेत त्यांचे सम. आलं लक्षात? मग आता इथे रोज किती मिनिट्स लागत आहेत? मंडेला 25 आहेत, ट्यूजडेला 22, मग 18, 20, 19, 16 या सगळ्यांचे सम करायचे आपल्याला. सो इथे अशा प्रकारे करणार आणि डिवायडेड बाय काय करायचं? किती डेज? हे पहा, काउंट करा. मंडे पासून सॅटर्डे पर्यंत किती आहे? 1, 2, 3, 4, 5 and 6 डेज. आलं लक्षात? किती इझी आहे. चला आता यांचा सम आपण करूयात. हे पहा, ॲडिशन केल्यानंतर काय येते आन्सर? 120. सो 120 डिवायडेड बाय 6. 120ला 6ने डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळते 6 1s are 6, 6 2s are 12 and 6 0s are 0, 20. सो इन ॲव्हरेज या मुलांना किती वेळ लागतो? 20 मिनिट्स लागतात स्कूलमध्ये जायला. आलं लक्षात कशा प्रकारे ॲव्हरेज आपल्याला काढायचं आहे? किती इझी आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 54 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. The daily rainfall for each day of a week in a certain city is given in millimeters. Find the average rainfall during the week 9, 11, 8, 20, 10, 16, 12. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेले आहे की एका आठवड्यामध्ये रोज एका विशिष्ट शहरामध्ये किती पाऊस झाला हे मिलीमीटर्समध्ये दिलेले आहे. मग इन ॲव्हरेज एका आठवड्यामध्ये, एका वीकमध्ये किती पाऊस झाला ते आपल्याला काढायला सांगितलंय. चला तर मग किती इझी आहे. कसे काढणार? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की नाही? ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक, एका आठवड्यामध्ये ॲव्हरेज किती रेनफॉल झाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथे आपण काय राईट केलं? ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. आता काय डिवायडेड बाय काय करणार आपण? सम ऑफ रेनफॉल फॉर ईच डे ऑफ द वीक डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज. एका आठवड्यामध्ये किती डेज असतात? 7 डेज, हो ना. हे पहा इथे दिलेले आहे. इथे प्रत्येक दिवसाचा रेनफॉल दिलाय मिलीमीटर्समध्ये. मंडेला एवढा आहे 9 मिलीमीटर, ट्यूजडेला 11 मिलीमीटर्स. अशा प्रकारे इथे प्रत्येक दिवसाचा रेनफॉल दिलेला आहे. मग त्याचे आपल्याला सम करायचंय डिवायडेड बाय किती डेज आहेत. 1 वीकमध्ये 7 डेज. चला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण राईट करूयात. आता हे जे नंबर्स इथे दिलेले आहेत ते सगळे ॲज इट इज राईट करून घ्यायचे डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज. सो 7.
चला सम करून घ्या. हे पहा, अशा प्रकारे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला सम मिळते 86. सो 86 डिवायडेड बाय 7 आपल्याला करायचे आहे. आता इथेच तुम्ही काटाकुटी करून करू शकता, पण आता याचे आन्सर डेसिमलमध्ये येईल, हो ना. म्हणून आपण जरा लॉंग डिव्हिजन मेथड थ्रू डिव्हिजन करूया. हे पहा, अशा प्रकारे आपण हे डिव्हिजन केलेले आहे 86 डिवायडेड बाय 7. आता इथे काय क्वोशंट आलेलं आहे, 12.285. सो 12.285 हे झाले या क्वेश्चनचे आन्सर. आता इथे पुढे आपण युनिट काय राईट करणार, क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे, मिलीमीटर्स. इथे आपण राईट करूयात मिलीमीटर्स. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. तुम्ही म्हणाल की टेक्स्टबुकमध्ये बॅक साईडला जे आन्सर्स दिलेले आहेत त्यामध्ये काय आन्सर दिलेले आहे 12.29 आणि इथे तर तुम्ही चुकीचे आन्सर दिलेले आहे 12.285. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्सच्या ऐवजी फक्त 2 डिजिट्स राईट करायचे असतील, म्हणजे हा जो 5 इथे दिलेला आहे तो राईट नाही करायचा आहे, फक्त डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स तुम्हाला राईट करायचे, तर तुम्ही इथे काय करू शकता, इथे काय करायचं आहे, हे थर्ड डिजिट जे आहे 5 ते ऑब्झर्व करायचं आहे. थर्ड डिजिट जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा नंबर असेल 6, 7, 8, 9 तर थर्ड डिजिटच्या आधीचा डिजिट, सेकंड डिजिट तो 1 ने वाढवायचा. आता इथे 5 आलेला आहे की नाही, मग इथे 8च्या ऐवजी तुम्ही 1 त्यामध्ये ॲड करू शकता, मग तिथे होणार 9. मग इथले आन्सर काय होणार 12.29 मिलीमीटर्स. आलं लक्षात. जर तुम्हाला तुमचे आन्सर डेसिमल पॉईंट नंतर फक्त 2 डिजिट्समध्ये राईट करायचे असेल तर थर्ड डिजिट जर 5 किंवा त्यापेक्षा मोठं असेल तर तुम्ही सेकंड डिजिटमध्ये +1 करून तुमचे आन्सर राईट करू शकता. आता इथे तुम्ही म्हणाल की इथे तर इज इक्वल टूचा साईन दिलाय तुम्ही, पण इकडे हे जे साईन आहे ते इज इक्वल टू नाही आहे, ते थोडेसे वेगळे आहे. हो, थोडेसे वेगळे आहे, कारण एक्झॅक्ट आन्सर आपले हे आहे, बरोबर, आणि हे त्याच्या जवळपासचे आन्सर आहे, म्हणून अशा प्रकारचे साईन इथे दिले जाते. आलं लक्षात. चला आता या क्वेश्चनचे फायनल आन्सर राईट करूयात. सो द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक इज 12.29 मिलीमीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्युरिंग द अॅन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल अ विमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल. ॲन्युअल फंक्शन म्हणजे स्कूलचं जे स्नेहसंमेलन असतं वार्षिक, त्या ॲन्युअल फंक्शनमध्ये काही महिलांनी स्नॅक्सचा स्टॉल सेटअप केलेला आहे. देअर सेल्स एव्हरी आवर वर्थ 960 रुपीज, 830 रुपीज, 945 रुपीज, 800 रुपीज, 847 रुपीज, 970 रुपीज रिस्पेक्टिव्हली. प्रत्येक तासाचा त्यांचा सेल इथे दिलेला आहे की प्रत्येक तासाला त्यांनी किती किती सेल केलेला आहे जे स्नॅक्स आहेत ते. व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ द आर्ली सेल्स. मग त्यांचा आर्ली सेल्सचा ॲव्हरेज काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. चला तर मग आपल्याला माहित आहे कसं फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ द आर्ली सेल्स. मग इथे आपण काय राईट करणार, ॲव्हरेज आर्ली सेल्स. आता काय डिवायडेड बाय काय आपण करणार, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे. काय दिलेलं आहे, त्यांचा आर्ली सेल दिलेला आहे. देअर सेल्स एव्हरी आर वर्थ रुपीज इथे त्यांनी दिलेलं आहे. मग इथे आपण राईट करणार सम ऑफ सेल्स एव्हरी आर. प्रत्येक तासाचं जे सेल झालेलं आहे त्याचं सम डिवाइडेड बाय किती आर्स. आता किती आर्स ते तर क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये, पण इथे त्यांनी नंबर दिलेले आहेत ना की किती प्रत्येक आरला त्यांचं किती झालेलं आहे. मग किती आर्स ते आपण कसे काढणार, तर हे काउंट करणार. 960 म्हणजे 1, मग हे 2, मग 3, मग 4, मग 5 आणि मग 6. म्हणजे किती तासाचं त्यांनी दिलेलं आहे इथे, तर 6 आवर्स त्यांनी दिलेलं आहे. 6 आवर्समध्ये प्रत्येक आरला किती किती आहे दिलेलं ते दिलंय. मग प्रत्येक आरला जे त्यांनी सेल केलेलं आहे त्याची ॲडिशन आणि किती आर्स ते त्याला डिवाइड करायचं आहे. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. सो ॲज इट इज हे नंबर्स दिलेले आहेत ते व्यवस्थित कॉपी पेस्ट इथे करायचे आहेत. कॉपी करायचे आणि व्यवस्थित बघून राईट करायचे. एक सुद्धा डिजिट इकडचं तिकडे करायचं नाहीये, नाही तर तुमचं आन्सर चुकू शकतं. सो 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 डिवायडेड बाय किती आर्स आहेत, 6 आर्स. चला तर मग हे पहा, अशा प्रकारे आपण सम करूयात. काय आलं आपलं सम,
5352. राईट करूया तिथे 5352 डिवायडेड बाय 6. डिव्हिजन करा. हे पहा, डिव्हिजन केल्यानंतर इथे आपल्याला कोशंट मिळालेला आहे 892. सो इन ॲव्हरेज त्यांचा किती झालेला आहे सेल? 892 रुपीज इतका सेल त्यांचा इन ॲव्हरेज झालेला आहे. किती इझी आहे, हो ना? चला फायनल आन्सर राईट करूया. द ॲव्हरेज ऑफ द आर्ली सेल्स वॉज 892 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years इज गिवन बिलो. आता विदर्भामध्ये 5 वर्षामध्ये जो रेनफॉल झालेला आहे तो इथे दिलेला आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. मग त्या 5 वर्षाचा ॲव्हरेज रेनफॉल किती आहे? प्रत्येक वर्षाचं दिलंय 5 वर्षातली, हो ना? पहिल्या वर्षी किती झाला? 900 मिलीमीटर. मग दुसऱ्या वर्षी 650 मिलीमीटर, तिसऱ्या वर्षी 450 मिलीमीटर, चौथ्या वर्षी 733 मिलीमीटर आणि 5व्या वर्षी 400 मिलीमीटर्स इतका रेनफॉल झालेला आहे. मग इन ॲव्हरेज 5 वर्षात किती झाला? चला फाइंड आउट करूयात. ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 years इज इक्वल टू काय येणार? सम ऑफ ॲन्युअल रेनफॉल इन 5 years. हे पहा, इथे जसं दिलंय ना तसं आपल्याला राईट करायचंय. फक्त सम ऑफ लिहायचं त्याच्या आधी. ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years. आता इथे विदर्भ राईट नाही केलं, तुम्ही केलं तरी चालणार आहे. सो सम ऑफ ॲन्युअल रेनफॉल इन 5 years डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. किती इयर्स आहेत? 5 years, हो ना? चला तर मग इथे नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात. आता हे जे सगळे नंबर्स इथे दिलेले आहेत, प्रत्येक वर्षी किती मिलीमीटर पाऊस झाला आहे ते ॲज इट इज पाहून राईट करायचं आहे इथे. हे पहा, व्यवस्थित राईट करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स किती वर्ष? 5 वर्षाचं दिलेलं आहे. चला सम करूयात यांचं. सम केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 3133. सो 3133 डिवायडेड बाय 5. चला डिव्हिजन करा. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 626.6. सो 626.6 मिलीमीटर्स इतका पाऊस विदर्भामध्ये 5 वर्षात इन ॲव्हरेज झालेला आहे. चला फायनल आन्सर राईट करूयात. द ॲव्हरेज रेनफॉल इन विदर्भ फॉर 5 years वॉज 626.6 millimeters. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. एका फार्मरने, शेतकऱ्याने जनावरांचं जे खाद्य असतं त्याच्या सॅक्स घेतलेले आहेत. द वेट्स ऑफ द सॅक्स आर गिवन बिलो इन किलोग्रॅम्स. आणि त्या सॅक्सचं वेट, वजन खाली दिलेलं आहे किलोग्रॅम्समध्ये. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. मग त्या सॅक्सचं ॲव्हरेज वेट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. हे पहा, इथे हे वेट्स दिलेले आहेत. मग कशा प्रकारे आपण राईट करणार? फॉर्म्युला तर आपल्याला माहीत आहे ॲव्हरेज काढण्याचा. कशा प्रकारे मग इथे राईट करणार? काय फाइंड आउट करायचं आपल्याला? ॲव्हरेज वेट फाइंड आउट करायचं ना सॅक्सचं. सो इथे राईट करणार आपण ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. आणि काय डिवायडेड बाय काय करणार? काय दिलेलं आहे इथे आपल्याला? वेट दिलेलं आहे ना सॅक्सचं, मग त्यांचं सम. मग सम ऑफ वेट ऑफ ईच सॅक डिवायडेड बाय किती सॅक्स आहेत? नंबर ऑफ सॅक्स. मग किती आहेत ते कसं आपण काउंट करणार? तर इथे जेवढे नंबर्स दिलेले आहेत ते काउंट करायचे. सो 1 2 3 4 5 6 7 8 सॅक्स आहेत, बरोबर? चला तर मग इथे आपण राईट करूयात सम ऑफ वेट ऑफ ईच सॅक. सो हे सगळे नंबर्स आपल्याला प्लस करायचे. सो हे पहा, अशा प्रकारे आपण प्लस केलं. डिवायडेड बाय किती सॅक्स आहेत? 8 सॅक्स आहेत. आता हे सगळे डेसिमल नंबर्स आहेत, तर सो व्यवस्थित त्याचं सम करायचं आहे. हे पहा, सम केल्यानंतर आपल्याला काय आन्सर इथे आलेला आहे? 395.2. सो 395.2 डिवायडेड बाय 8. चला डिव्हिजन करूयात. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला कोशंट मिळालेला आहे 49.4. आता डेसिमल पॉईंटचं डिव्हिजन कसं करतात हे माहीत आहे ना तुम्हाला? हे पहा कशा प्रकारे केलेलं आहे. आधी आपण काय केलं? 3ला तर जात नाही, बरोबर, कारण इथे हा 8 मोठा नंबर आहे. सो मग आपण हा 9 इथे खाली घेतला, 39 झालं. मग 8 4 32 झाले. त्यानंतर मग सबट्रॅक्शन केलं, 39 मधून 32 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7. मग हा वरचा 5 खाली आला, इथे 75 झाले. त्यानंतर 8 9 72. मग 75 मधून 72 सबट्रॅक्ट केले, 3 इथे आला. आता नेक्स्ट स्टेप काय करणार आपण?
हा जो डेसिमल पॉइंट आहे तो ॲज इट इज इथे कोशंट मध्ये वरती देऊन घ्यायचा आणि जो नेक्स्ट डिजिट आहे डिव्हिडंड मधला तो खाली घ्यायचा. सो इथे हा 2 आपण खाली घेतला, 32 झाले. मग इथे मग 8 4 आर 32. अशा प्रकारे इथे रिमाइंडर 0 आलेला आहे आणि कोशंट 49.4. सो 49.4 किलोग्राम हे झाले आपले फायनल आन्सर या क्वेश्चनचे. सो ॲव्हरेज वेट काय आहे या सगळ्या सॅक्सचे? 49.4 किलोग्राम. फायनल आन्सर राईट करूयात. द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स इज 49.4 किलोग्राम. सो पाहिलं किती इझी प्रॅक्टिस सेट आहे हा, किती इझी क्वेश्चन्स आहेत. आउट ऑफ मार्क्स मिळणार ना एक्झाम मध्ये. येस, व्हेरी गुड. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.